त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत असं काय वाटतंय का? हो निश्चितच 5 वर्षात जे त्यांचे काम पाहून तर जवळपास 70-75% जेवढ्या अपेक्षा तेवढ्या पूर्ण झालेल्या आहेत साहेब. झालेत. आपलं स्मशानभूमीचं काम झालंय. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते. याच्यापूर्वी या मांडवा गावामध्ये मंत्री कोण आले होते काय या गावामध्ये? नाही कोणी नाही आला. नेमकं लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय. मंत्री इस गाव में पहली बार आया है. महाराष्ट्राचे अर्थमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे पोहोचलेले आहेत. हे दृश्य आपण दाखवतोय. पाहूया आपण नेमकं इथं पोहोचलेले आहेत. ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सावंत साहेबांनी काम चांगलं केलं. हो रस्ता करून देतो. ते राष्ट्रवादीवाली काम करत होती, पण आता ह्या वेळेस सावंत साहेबाकडे गाव फिरल. मार्गी लावतो म्हणून सांगितलं, करतो म्हणून. पाठीमागचा विकास काहीच नाही. पाठीमागचा 50 वर्ष वय आहे माझा. या 10 वर्षातच काय ती झालं हालचाल नाही तर काहीच नाही. काय म्हणले? आरोग्यमंत्री आमच्या गावात येतो हे आमचं भाग्य म्हणायचं. आरोग्यमंत्री आमचे हे म्हणून आम्हाला बघायला भेटले तानाजी सावंत साहेब. आमदार खासदार सुद्धा भेटतील नाही कधी. त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे काम, खरं सांगा. खरंच. सावंत साहेबांना पाणी आणलंय म्हणे सध्या. पण आता इथून पुढची फसवणूक नाही होणार असं माझी खात्री आहे कशामुळं? की सावंत साहेबामुळे. 3 किलोमीटर आले. इथून मागे काय झालं वर्षामध्ये तिथून मागे 15 वर्षात काय झालं नाही, ते 2.5 वर्षात झालं. होय. हा बोलणारे काय बी बोलतात. बघा बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. सतत वेगळे विषय, दररोज वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला. आज उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा करतात. 3 तालुक्याचा त्यांचा मतदारसंघ आहे. भूम, परंडा, वाशी मतदार हे 3 तालुके आहेत आणि या 3 तालुक्याचा एक विधानसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाचे ते आमदार आहेत. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत. आता ते काल त्यांनी भूम तालुक्यामध्ये त्यांचा दौरा केला. मी तुम्हाला त्यांच्या दौऱ्याचा सर्व व्हिडिओ दाखवला. तर लोक त्यांच्या दौऱ्यापूर्वी काय बोलले आणि दौरा झाल्यानंतर काय बोलले, मी आज पण तोच विषय दाखवणार आहे. नेमकं लोकांचं काय मत आहे? डॉक्टर तानाजीराव सावंत हे दौरा करतात, मात्र दौरा करण्यापूर्वी लोकांचं काय मत आहे आणि दौरा झाल्यानंतर लोकांचं काय मत आहे, काय दाखवलं काल इथं? तर खूप महिला जमलेल्या आहेत. आज मी डोंगरेवाडी गावात आहे आणि आज दिवसभरामध्ये त्यांचा दौरा कसा होणार आहे आणि दौऱ्यामध्ये लोक काय बोलणार आहेत, नागरिक काय बोलणार आहेत, मी तुम्हाला सर्व प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र डोंगरेवाडी हे गाव जे आहे ना, हे वाशी तालुक्यातलं गाव आहे आणि या तालुक्यामध्ये आता डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांचा दौरा झाला का साहेबाचा दौरा? काय झालं मग? नाव काय सांगायचं? माझं नाव स्वप्नाली पंचाळ. बरं, काय करता तुम्ही? उद्योग करते, घरी शिलाई काम हे करते मी. आणि जे आम्हाला सावंत साहेबांनी जे झाडू हे व्यवसाय, विविध व्यवसाय जे दिले ते मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी आम्हाला काम दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. आणि असेच काम पुढे चालू राहावे ही माझी अपेक्षा आहे. होय मावशी? हो ना, काय असंच एक खंबीर नेतृत्व आम्हाला आजपर्यंत जे लाभलं नव्हतं ते आम्हाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या लाखो महिला भूम, परंडा, वाशीच्या माध्यमातून त्यांच्या हाताला घरी बसल्या काम मिळालेलं आहे. त्यांना रोजगार निर्माण झालेला आहे आणि असेच हे खंबीर नेतृत्व आजपासून कुणी सुद्धा आम्हाला महिलांच्या पाठीमागं उभं राहिलं नव्हतं. म्हणूनच आम्ही म्हणतो की आमचं खंबीर असं नेतृत्व पाठी राखा, म्हणजेच आमचे सावंत साहेब. आणि त्यांनी घरी बसल्या बसल्या महिलांना त्यांच्या घरापर्यंत काम दिलेलं आहे. झाडू असेल, खराटे असेल, सॅनिटायझर असेल, पिशव्या शिवणे आहे, झेंडे शिवणे आहे, असं अनेक माझ्या भगिनींना त्यांच्या माध्यमातून काम मिळालेलं आहे आणि आमच्या महिला खूप खुश आहेत. आणि तसेच आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी सुद्धा लाडकी बहीण ही योजना राबविली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही साहेबांचे खूप खूप आभारी आहे. मिळाले का तुम्हाला? हो, भेटले की भेटले. कुठे आहेत पैसे ते? आहेत की, माझ्या मुलाचं ऍडमिशन केलं मी त्याच्या माध्यमातून त्या पैशाच्या. खरं? हो, तुम्हाला तारीख सुद्धा दाखवते, पैसे पडलेली तारीख दाखवते आणि ऍडमिशन केलेली सुद्धा तारीख दाखवते. हो. कुठे आहे मुलगा? मुंबईला असतोय. हो. कुठल्या शाळेत आहे? तो ह्याच्यातून डिप्लोमा करतोय सिव्हिल इंजिनियरचा. सावंत साहेबांनी काय खरं वेगळं काय काम केलं ह्या गावामध्ये? ह्या गावामध्ये विविध रस्ते, ज्या ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले आहेत ते रखडलेले काम, जार फिल्टर. हा, कारण मी ह्या गावातले नाही, पलीकडल्या गावातून एवढी खिंडला मग हे आम्हाला एवढं खंबीर नेतृत्व साहेब. किती शिकला तुम्ही? माझी फक्त 5वी झाली. हो. तुमची? अजून माझी 10वी झाली, पण त्या अजून लय दिवसापासून काम करतात. काय सांगाल बरं? काय सावंत साहेब आले होते आता, त्यांचा दौरा पार पडला इथं? आता आम्हाला जी आधी महिलाला जी उद्योग नव्हता ते क्रांती महिला उद्योग मधून त्यांनी आम्हाला साहेबांनी झाडू,
पुन्हा पिशव्या ह्याचे महिलांना म्हणजे काम दिले केले. किती किती काम दिले किती महिलांना? आता सध्या नवीनच आम्ही 40-50 आहेत ना. काय मावशी कुठे गेलता तुम्ही? शिकलेलं नाही ना मी कुठे गेलता तुम्ही आता? तिथं ह्याला कुठं? त्यांचे साहेब आले ते म्हणून गेलतो कोणते साहेब? सावंत साहेब. बर काय म्हणले मग इथं आता? ते म्हणले तुम्हाला सभा मंडप करून देतो, रस्ता तयार करतो. काय वाटतं बरं सावंत साहेबांच्या कामाबद्दल तुम्हाला? चांगलं वाटतंय. हम्म. याच्या अगोदर झालं का काम या गावामध्ये तुमच्या? नाही ना झालं, मग आता आता व्हायला लागले मग चांगलं वाटतंय. पाणी ते द्यायला आहेत म्हणून शनी. बरोबर. आधी पाणी येत नव्हतं का नळाला? नाही, नव्हतं येत ना, आता यायला लागले ना. होय. काय म्हणाले ते मावशी? तुम्ही इथलेच आहेत का? या की अलीकडे इकडे ऊन लागतं. काय नाव आहे तुमचं? माझं साधना नाव आहे. या इकडे. हा? बोला तुम्ही काय म्हणता? बोला की आता. बोला काय नाव आहे तुमचं? सारिका. येते की बोलायला? इथं आता तानाजी सावंत साहेबांनी दौरा केलाय, गाव भेट केली. ह्या गावाला काय पहिलं निधी होता, आता निधी दिलाय का त्यांनी? काय कसं होतं गाव पहिलं आणि आता कसं आहे? दिलाय ना आता काय निधी दिलाय. पुन्हा आता रोड केले तयार, पुन्हा पाण्याचे हे केले ते दारा देतो म्हणले, पुन्हा सभा मंडप देतो म्हणले. काय अजून काय सोय असत्याला, अजून लाईट देतो म्हणले. असे म्हणले होते ना. तुम्ही समाधान आहेत का त्यांच्या ह्या कामावर? समाधान आहे, समाधान आहे. आता पुढे विधानसभा येणार आहे की निवडणुकीला? येईन की येईन ना सगळं. मग काय काय करणार? काय करायचं असतं, मतदान हे करायचं सावंत साहेबाला. सावंत साहेबालाच करायचं? हा. होय. कुठं कराय काय काय म्हणला? काय नाव तुमचं? हेमा सतीश केवडे, मी तालुका अध्यक्ष आहे. बरं, पक्षाचे कार्यकर्ते? पक्षाचे कार्यकर्ते. एवढ्या महिला जमवल्या तिथं आता? हो, मी क्रांती महिला उद्योगाचं काम करते ना. साहेबांनी दिले, साहेबाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती माझ्याकडे हे काम आहे. मी ह्या गावात घेऊन आलेली ती काम, झाडू, पिशव्या, खराटे आणि झेंडे, सॅनिटायझर हे काम मी घेऊन येते आणि ह्या बायकांना देते. त्यांनी ते रोजगार मिळतो त्यातून त्यांना. त्या मी कच्चं मटेरियल पुरवते साहेबाच्या माध्यमातून, त्या पक्कं मटेरियल करून मला देतात. मी तालुक्याला घेऊन जाते आणि तालुक्यावरनं साहेबाच्या ह्याला पोच करते. बघा इथं डोंगरेवाडी गावामध्ये इथं आज डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दौरा केला आणि दौऱ्याच्या नंतर महिला काय म्हणल्या? बोलतात का महिला अजून कोण? होय, बोला की काय म्हणतो? आता सावंत साहेब आले होते इथं, त्यांचा दौरा पार पडला. काय नाही, सावंत साहेबांनी चांगलं का गावासाठी दिलं, सभा मंडप दिलंय, पाटबंधाऱ्यासाठी काम हे केले. काय सभा मंडप दिले गावासाठी, पुन्हा पाटबंधाऱ्यासाठी काम दिले त्यांनी, देतो म्हणले. इथं दौरा झाला आणि दौऱ्यात नेमकं दौरा झाल्यानंतर इथं महिला होत्या या गावामध्ये, त्यांचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवतो. इकडे पुरुष मंडळी पण थांबलेले आहेत. काय म्हणता मामा? काय नाव आहे तुमचं? कुलचंद मराठे. गाव हीच आहे का? हो. इथं सावंत साहेब आले होते, आता त्यांचा दौरा पार पडला. आलचन काय वाटतं बरं, कसं आहे काम त्यांचं? चांगलं आहे, वातावरण कसं आहे इकडे ह्या भागात? नंबर 1. हो. काय कारण आहे, काय दिलं गावाला इथं? काय आमच्या गावाला फंड हे देतो म्हणजे तसा. हो, रस्ता मुरुमी टाकून दिलाय रस्त्यावर. दिलाय का? हो, दिलाय. काय नाव आहे तुमचं? अंकुश भराटे, गाव डोंगरेवाडी. काय सांगाल बरं, इथं आता सावंत साहेब येऊन गेले. सावंत साहेबांनी भरपूर काम दिले गावामध्ये. आता हे गट्टू बसविले सगळं, पुन्हा हे पाईपलाईनचे हे केलंय, पुन्हा आणि काय ते हे देतो म्हणले, सभा मंडप देतो म्हणले. त्यांचं भरपूर निधी दिला त्यांनी, निधी भरपूर दिला. समाधान आहेत तुम्ही आता येणारे? काय म्हणले? पाणी प्लॅन साहेबांनी दिलाय. पुणे साहेबांनी? तानाजी सावंत साहेबांनी. होय. काय नाव आहे तुमचं? बालाजी भराटे. काय वाटतं बरं त्या सावंत साहेबांच्या कामाबद्दल? काय वाटतं आता त्यांनी गाव दौरा करतात आज इथं केला? चांगलं वाटतं आणि त्यांनी दिले पण आहे, देणार आहेत. काय होईल पुढे आता विधानसभा निवडणूक लागल्या? साहेबासारखंच म्हणतंय. अच्छा. हो, कोणत्या साहेबासारखं? सावंत साहेबासारखं. महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्या. तिथं काही लोक होते ज्या ठिकाणी दौरा त्यांचा पार पडला, जिथं गाव संवाद दौरा झाला. डोंगरेवाडी हे गाव आहे आणि वाशी तालुक्यातलं गाव. इथं डॉक्टर तानाजीराव सावंत आता येऊन गेलेत. ही मंडळी इथं रस्त्यावर उभारली होती बाहेर. याच गावात आहे मी आता. नेमकं यांचं काय मत आहे? खरंच त्यांनी या गावाला काही दिलंय का? याच्यापूर्वी कसं गाव होतं, आता कसं गाव होतं? लोक समाधानी आहेत का? दौऱ्यापूर्वी काय म्हणतात, दौरा झाल्यानंतर काय म्हणतात, बघूया. काय म्हणता बरं आता सावंत साहेब आले तिथं? दिसायला भारी आहेत त्यांनी. होय, काय म्हणता? काय नाही, चांगले. काय म्हणले साहेब आता सावंत साहेब? काय नाही, शाळाचा मार्ग लावतो म्हणले, बरं दरवाजाचं करतो म्हणले, जे काय आहे ते. आणि ते दिलं काय गावाला त्यांनी? दिलेत रस्ते करून दिलेत. कुठे दिले? आता 2-4 रस्ते करून दिलेत. किंमत इतके रस्ते नाहीत म्हणून दिले बाबा. वस्तीवरले सगळे दिलेत ना आता मुरुम. दिलेत? होय.
त्यांना सो खर्चानं आता मुरुम टाकून दिलेला आहे आणि गावात रस्ते दिलेत. आता सभा मंडप देतो म्हणलेत, शाळेसाठी 4 रूम बांधून देतो म्हणलेत आणि शेतकऱ्यासाठी बंधाऱ्याला जे दरवाजे नाहीत ते दरवाजे 10 सप्टेंबरपर्यंत आणून देतो म्हणलेत. तेवढे आश्वासन देऊन ते गेलेत. आता पूर्वी मदत झाली या गावामध्ये काय? रस्ते केले, ते ब्लॉक टाकले, सभागृह दिले, भरपूर मदत झाली. काय वाटतं बरं आता येणारी विधानसभा आल्यानंतर आता पुढं काय होईल मग? काय आता जनतेच्या मनावर आहे आता सगळं. हो, सावंत साहेबांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? काम चांगले आहेत त्यांचे, छान आहेत काम. काय बघा इथं लोकांचं काय मत आहे मी थेट दाखवतोय. इथलेच आहेत ना तुम्ही? डोंगरवाडीचं मी सरपंच आहे. माझी ओळख नाही ना तुमची. बोला. काय नाव आहे तुमचं? अशोक भराटे. बरं इथं सावंत साहेब आले होते, आता काय दिलं बरं सावंत साहेबांनी या गावासाठी? सावंत साहेबांनी 5.5 कोटीचा निधी दिलेला आहे गावाला आणि त्यांच्या माध्यमातून डोंगरवाडीमध्ये विकास कामं भरपूर झालेले आहेत. सिमेंट रस्ता असेल, तुमचे फेवर ब्लॉक असतील, आरो प्लांट असेल, जलजीवन मिशनचं पाणी पुरवठ्याचं काम असेल. आता आज त्यांना इथं भूमिपूजन केलं आहे. भूमिपूजन जे केलंय ते पारा डोंगरवाडी हे 4 किलोमीटरचं काम आहे. त्याच्यासाठी 4 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्याचं भूमिपूजन झालं. असे भरपूर प्रमाणात काम आहेत, छोटे मोठे तर काम त्यांचं. असं जर केलं, असं जर तुम्हाला यादी केली तर फार मोठं एक पुस्तक तयार होईल. किती रुपयाचं किती या गावासाठी किती निधी दिला त्यांनी? 5.5 कोटीच्या आसपास निधी आहे आतापर्यंत. याच्यापूर्वी कधी भेटला होता एवढा निधी? याच्यापूर्वी शक्यच नाही. फक्त एकदा राहुल मोठेच्या 15 वर्षाच्या काळामध्ये एक 15 ते 20 लाख रुपयापर्यंत निधी मिळाला होता गावाच्या विकास कामाला. मग काय वाटतं आता एकंदरीत विधानसभा डोळ्यासमोर ठेवून? एकंदरीत विधानसभा म्हणजे ज्यानं काम केलं, सहकार्य केलं, त्यांना मत करायचं, याच्यापेक्षा दुसरं काय असतं? होय, काय म्हणता? चांगलं आहे, काय समाधानकारक काम आहे. बर काय समाधानकारक काम वाटलं तुम्हाला? रोड झाले, शाळा, सभा मंडप मंजूर करून देतो म्हणले. बघूया इथं या गावामध्ये आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी दौरा केलाय. काय मंडळी आणखीन आहेत? काय नाव आहे तुमचं? प्रवीण करून मग आता सावंत साहेब इथं आले होते, काय सांगाल? काय वाटतं बरं? सावंत साहेबाचा विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आतापर्यंतच्या जेवढ्या समजा माझ्या अनुभवातून तर पहिले आमदार आहेत की त्यांनी तालुक्याचा जास्त विकास केला आहे आतापर्यंतचा. भरपूर कामं बी दिलेत. प्रत्येक खेडेगावामध्ये जो निधी शासनाचा यायचा आहे तो ज्या प्रमाणात येत नसतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आलेला आहे आतापर्यंतच्या ह्याच्यात. होय, चांगली काम आहेत. काय नाव आहे तुमचं? विलास भराटे. तुम्ही समाधान आहेत काम? हो, समाधान. बघा इथं दौरा पार पडला आणि दौऱ्यानंतर ही मंडळी बाहेर उभारली होती. सरपंच सुद्धा होते गावचे. नेमकं काय त्यांना वाटतंय आणि या मतदारसंघामध्ये त्यांचा दौऱ्यानंतर लोक काय बोलतात, दौऱ्यापूर्वी काय बोलतात, जाऊया पुढच्या गावात. बरं काय बरं कसं काय आहे म्हणले, काय पहिली कामं काय मंजूर करून दिली ती दाखवली, दुसरी काय मागणी आहेत ती मागून घेतल्या, देतो म्हणले. हो, काय वाटतं बरं तुम्हाला त्यांचं काम? काय नाही, चांगलं वाटते. चांगलं काम आहे. हो ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सावंत साहेबांनी काम चांगलं केलं. हो हो. बरं काय नाव आहे तुमचं? शिवाजी काशीनाथ तांबडे. बरं किती निधी, काय निधी दिलाय, काय माहिती आहे तुम्हाला या गावाला? काय लय मत दिलाय ना, काय दिले, काय काय सांगा बरं. मंदिराला दिलेलं आहे, पुन्हा त्या ह्याचा रस्त्याचा कोटा दिलेला आहे. हं. हो, होय, कुणी दिलाय पण? सावंत साहेबांनी. कोणत्या? हाय काय कोणत्या म्हणते ते? नाव सांगा की. नाही, नाव नाही माहिती. हा, सावंत साईड ना मग. सावंत साहेब. होय, काय वाटतं बरं मामा वातावरण इथलं आता? आज तुम्ही वातावरण तर बरं वाटतंय सावंत साहेबाचं. कशावरून काय कारण आहे अंदाज? त्यांनी काहीतरी 10 ते 15 कामं केली. तर काय काय केलंय? रस्त्याची कामं, सभामंडपाची कामं. आताच म्हणजे जी मेन गावचे करते त्यांनी सांगितले की 70 ते 75 लाख रुपये ह्या गावासाठी निधी दिलेला आहे. आणि गाव कोणतं आहे? पिंपळगाव कोठवाळा, तालुका वाशी. पिंपळगाव कोठवाळा कळंबमध्ये आले. अच्छा. हा, अजून म्हणजे पूर्ण पेपर गेले नाहीत पण चालू आहेत. आता कळंब आता द्यायला लागलेत कळंबगाव. आमची दवाखान्याची एक मागणी होती ती बी देऊ म्हणले. रस्त्याची मागणी 4 वस्त्यावरची, त्या वस्त्याची बी मागणी बी करतो म्हणले, तुम्हाला देतो. वरून मागणी करतो. माईक तिकडे नेलं की मागून बोलायला, माईक आणलं का बसायला. माणसाला दम निघत असतो हो, करणाऱ्या माणसाचं. हा म्हणजे पण लय मोठं बोला येत नाही. रायनाथ सगळं जमतंय बोलायला. तुमच्यातले समजा ध्यानात नसतंय माणसाच्या. तिकडे माईक गेले की वर्षाला 5 वर्षाला 4 वर्षाला अशी बदली होती ना. माईक तिकडे गेले की झालं. आता नाही बोलत. बोला काय सांगाल बरं आता? हे गाव कोणतं म्हणले? पिंपळगाव कोठवाळा, पिंपळगाव कोठवाळा. बरं आता ह्या गावामध्ये जिल्हा उस्मानाबाद. अगोदर काही निधी वगैरे ह्याच्यापूर्वी कसं होतं गाव, आता कसं आहे? ह्याच्या अगोदर आमचं ह्याच्याकडे होतं. ह्याच्या अगोदर आमचं बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादीचं काम चालत होतं गावात. ह्या राष्ट्रवादीवाली काम करत होती. पण आता ह्या वेळेस सावंत साहेबाकडे गाव फिरल. कशामुळं?
त्यांच्या कामाची त्यांनी 5-6 वेळेस निधी दिलाय. हम्म. त्या निधीमुळं बंधाऱ्याची कामं, आता हे दवाखान्याचं काम करतो म्हणले. होय मामा, काय माहित नाही. तुम्हाला माहित आहे का काय? इकडे ह्याच गावामध्ये आहे मी. होय मामा, इथे सावंत साहेब आलते आता. काय म्हणले? काय म्हणले इकडे या. इकडे 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 या. इकडे या. ह्याच्या पाठीमागे निधी दिलेला एक सांगितलं आणि नवीन कामाचं पुन्हा ती एक मार्गी लावतो म्हणून सांगितलं करतो म्हणून आणि ते बी 100% करणारच आहेत ते. काय वाटतं बरं, सावंत साहेब इथे त्यांनी आतापर्यंत निधी दिला, अगोदर दिला होता का कोणी अगोदरच्या? ह्याच्या अगोदर दिलता ना, किती दिलता, कोणी दिलता, सावंत साहेबांनी दिलता. किती दिलता, किती दिला हे काय लक्षात काय होईल आता विधानसभेमध्ये? काय होईल त्याच्यात आता काय सावंत साहेबाला मतदान पडणार ना आमच्या नंबर पडेल? हो. होय, तरुण मंडळी पण आहे तिकडे. काय वाटतं बरं, काय सांगाल? इथं आता कार्यक्रम पार पडला. कुठं इथं? काय म्हणले आपण थेट आता इथं बघूया नागरिकांचं काय मत आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत या गावामध्ये आले होते. त्या गावातल्या लोकांचं काय मत आहे, दौरा झाल्यानंतर लोक काय म्हणतात, दौऱ्यापूर्वी लोक काय म्हणतात, वेगळे विषय वेगळ्या चर्चा थेट आपण टुडे समाचारवर बघूया. काय म्हणले मामा? नाव काय तुमचं? आतापर्यंत शंकर काशीनाथ तांबडे, गाव हेच पिंपळगाव कोटळा. आतापर्यंत पाठीमागचा विकास काहीच नाही. पाठीमागचा 50 वर्ष वय आहे माझा. या 10 वर्षातच काय ते झालं हालचाल, नाही तर काहीच नाही पाठीमागचं. तरी बसा नाही तर वर तर बसा, वळवळ का करायला लागला तसं? या 10 वर्षात तर हालचाल झाल्या. आता इथून पाठीमागं काही नाही. एक खासदार आमदार आजपर्यंत आमच्या बसवर आला सुद्धा नाही. हा, कुठलं काय देणं पण तर वेगळंच. काय म्हणले तुम्ही? भाग्य म्हणायचं. काय म्हणले? आरोग्यमंत्री आमच्या गावात येतो हे आमचं भाग्य म्हणायचं. हा, होय, काय बरं, काय कारण आहे? का कारण म्हणजे आता पण कोणी साधा आमदार खासदार सुद्धा आम्हाला भेटले नाही गावाला. बघायला सुद्धा भेटलं नाही आम्हाला आमदार खासदार सुद्धा. काय म्हणले? आरोग्यमंत्री आमचे हे आहेत म्हणून आम्हाला बघायला भेटले तानाजी सावंत साहेब. त्याच्या आधी आलते का इकडे? ह्याच्या आधी आमदार खासदार सुद्धा भेटलेले नाही कधी. काम करून दिली तिथं कुणी? तानाजी सावंत साहेबांनी. काय म्हणले? तिकडे त्यांना बोला की. मागून कधी बोलायचं नाही, समोरच बोलायचं जे आहे. काय म्हणला मामा? काय मागून बोलायचं नाही, समोरासमोर. काय कसं वाटलं आता कार्यक्रम सावंत साहेब? चांगलं वाटलं. काय नेमकं विशेष काय वाटतंय बरं तुम्हाला? विशेष म्हणजे तुमचं वय किती आहे आता? आता माझं 62 वय. मंत्री कधी ह्या गावात आलते का आतापर्यंत? कधीच नाही मग आता आले. चांगले भेटला का तुम्ही त्यांना? त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे ना काम. खरं सांगा. खरंच रोकटोक काम आहे. काय म्हणलं तुम्ही? तुमच्याकडे येतो. सावंत साहेबाचं काम नंबर आहे. कामाबद्दल काही त्यांचं हे नाही. पिंपळगावचा भरपूर विकास झालेला आहे. हो, आणि इथून पुढे चालू पण आहे. हा, ह्याच्यापेक्षा काय नाही. काय व्हावं वाटतं? पाणी फक्त नदीला आलं की विषय संपला आमच्या लोकांचा सगळं. आम्हाला इथून माग पाणी नदीला देण्यासाठी कित्येक लोकांनी आमची मतं घेतलेली. आजपर्यंत आम्हाला पाणी आलेलं नाही. एक माणसानं आम्हाला तळ्यावर पाणी सोडायला गेले तर काट्या घेऊन मागायला लागले. त्या राष्ट्रवादी साहेबांनी, राष्ट्रवादीच्या माणसांनीच पाऱ्याला लाखनगावला डोक्याच्या वेळेला पाणी सोडायचं तिथं मार पळून अगोदरचा विषय म्हणायचे 10 वर्ष अगोदरचा विषय. त्या टायमिंगला पाणी नव्हतं, सोडायला गेली तर आमच्या काट्या सावंत साहेबांना पाणी आणलंय म्हणायचं सध्या. काय म्हणले? होय, काय धरा की माईक, तुम्हीच बोला. अहो, धरा हो. काय तुम्हाला तुमची इच्छा काय विचार? काय इच्छा आहे तुमची? मला सांगा, इथं तरुण मंडळी पण आहेत, जे आहे ते दाखवणार आहे. नेमकं दौऱ्यामध्ये काय घडतंय बघूया आपण. काय नाव तुमचं? बबन होते. काय सांगाल तिथं दौरा झाला सावंत साहेबांचा? त्यांचं काम कसं वाटतंय? पुढे येणारी विधानसभा आहे, तेच येणार. पिंपळगाव. काय नाव आहे गावचं? पिंपळगाव कोठवाळा. बर. आता ह्या गावाला एकूण आतापर्यंत निधीचा आकडा वगैरे काय माहिती तुम्हाला किती आला? सरासरी बराच आला निधी, पण पूर्ण माहित नाही. होय, हे या गावचे नाही, कुठले मामा? पिंपळगावचे. काय वाटतं बरं? काय चांगलं आहे. रिटायर फौजी देश सेवा करून आला होतो. आता इथं मंत्री आले होते तुमच्या गावाला, पालकमंत्री आले होते ना. काय वाटलं बरं तुम्हाला बघून एकंदरीत? नाही चांगलं वाटलं ना. एक तर आमदार असून पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळं आतापर्यंत आमदारांना भेट दिली नाही. पालकमंत्री येतो म्हणजे गावचं भाग्य. आमच्या गावचं भाग्य म्हणायचं. बघा लोकांना काय वाटतंय दाखवतो मी तुम्हाला. काय बोलायचं का तुम्हाला? काय म्हणता मामा? काय नाही बोलाय. काय कार्य आहे की त्यांचं ठीक आहे, हा? व्यवस्थित आहे. इकडे असं इकडे आपल्या इकडे चालू आहे. कोणाचं कार्य? सावंत साहेबाचं चांगलं कार्य आहे, पण फक्त कुठंतरी
की कुणीतरी येतंय की आमच्या गावाला नदी नाही, नदी मंजूर आहे, आमच्या गावाला डोंगर आहे, डोंगर नाही, डोंगर मंजूर आहे, अशी फसवणूक इथून मागची फसवणूक झालेली. पण आता इथून पुढची फसवणूक नाही होणार असं माझी खात्री आहे. कशामुळं? की सावंत साहेबामुळे. हो. विश्वास आहे का तुमचा त्यांच्यावर? हा? विश्वास आहे. अहो 100% विश्वास. काय होईल मग आता पुढे विधानसभेत? विधानसभेमध्ये निवडून द्यायचं काय व्हायचंय? होय. हो. काय म्हणले मामा हे? नाही खरं बोलतात ते. कसं काय? हा विकास केलाय तर नाही असं नाही. 95 सावंत साहेबांना 95 कामे केलेत काय, 85 कामे आहेत काय? पूर्ण चौकशी करा, कारण एमआरएची भरपूर त्याने टार्गेट दिलेलं आहे. आता येणाऱ्या आर्थिक वर्षात सुद्धा सरकारनं एक 4 लाख ऐवजी 5 लाख केलेत विहिरीला सुद्धा. प्रत्येक ह्याच्यामध्ये बजेट वाढून दिलं आहे सध्या शेतकऱ्यासाठी ना. बघूया काय पलीकडे आणखीन काही मंडळी बसलेले आहे, काय बोलतात का, कोण बोलतोय बघूया इकडे. नेमकं जे आहे ते दाखवणार आहे मी. आता तिकडे त्यांचा काही कार्यकर्ते असू शकतात कारण एकत्रित थांबले होते. आता इकडे पण एकत्रित बसलेले आहेत. मंडळी इथलेच आहेत का? जे आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. गावचा विकास झाला का नाही? महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ, त्यांच्याच मतदारसंघातलं गाव, वाशी तालुक्यातलं हे गाव आहे. आणि इथं आताच त्यांचा दौरा झाला आणि दौरा संपल्यानंतर लोक काय म्हणतात? सरपंच जाऊ द्या, तुमचं सांगा. काय सांगायचं बोलायचं? काय नाव आहे तुमचं? भागवत व्यंकटमोरे. इथं आता मंत्री आले होते, तानाजी सावंत आले होते, डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब आले होते. त्यांनी व्यवस्थित सांगितलं आपण काय करू, काम कोणतं कार्य करू, निधी किती दिला, त्याचा किती खर्च झाला, किती कामं झाली, असं त्यांनी सांगितलं. मी 5वी-6वीला असताना कृष्णा खोऱ्याचं पाणी नदीला येणार मी ऐकलं होतं. ते अजून येतंय. कृष्णा खोऱ्याचं पाणी 5वी-6वीला, माझं वय 73 आता, ते अजून येते. पण ते आता येणार आहे अशी खात्री वाटते मला. कशामुळं? सावंत साहेबामुळं. होय. काय म्हणले तुम्ही? ते काय म्हणले त्यांचा प्रश्न मला सांगा ना, काय म्हणले ते? ते म्हणतात लोकसभेला दाखवून दिले म्हणतात लोक. काय दाखवून दिले? काय दाखवून दिलेलं नाही. आता दाखवून बनव. आम्ही तर मला अख्ख्या गावाचं एक गाव, अख्ख्या गाव सगळे सावंत साहेबाची म्हणतो का ना. जनतेच्या कौलवर तुम्ही बघा ना सध्या तुम्ही. हा बरोबर आहे का? काय म्हणले तुम्ही? सावंत शिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. का बरं? का बरं? म्हणजे विकास कामं 75 लाख रुपये दिलेत. तिथून मागे 15 वर्षात काय झालं नाही, ते 2.5 वर्षात झालं. होय. हा बोलणारे काय बी बोलतात, बघा झालं का नाही ते बघा. इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या गावाला भेट दिली. मी तुम्हाला सर्व प्रतिक्रिया दाखवली. आणखीन काय पुढे दौऱ्यामध्ये काय घडतंय पुढे जाऊया आपण. पुढच्या गावामध्ये नेमकं काय बघूया आपण. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत ते मतदारसंघामध्ये दौरा करतात. आता वाशी तालुक्यातलं हे गाव आहे, बोरगाव धनेश्वरी गाव आहे. मी या गावात पोहोचलो. आता इथं काही थोड्या वेळापूर्वी त्यांचं इथं आगमन होणार आहे. गाव भेटी करतात ते, गाव दौरे करतात. इथं त्यांची तयारी पण सुरू आहे. इथं हलगीवाले थांबलेले आहेत, इकडे कार्यकर्ते आहेत, याच गावातले कार्यकर्ते आहेत. तुम्ही ह्या गावातलेच आहेत ना? काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? मी रवींद्र चोरघडे, बरं. शिवसेनाचा कार्यकर्ता आहे. आता इथं आरोग्यमंत्री येणार आहेत. आरोग्यमंत्री गाव भेट दौऱ्यानिमित्त येणार आहेत. आणि इथून मागचा इतिहास जर पाहिला तर कुणी 2 टर्म आमदारकी भोगली, कुणी 3 टर्म आमदारकी भोगली, पण काम मात्र शून्य झालेलं आहे इथून माग. आणि सावंत साहेब आल्यावर आणि 5 वर्षात अतिशय उल्लेखनीय काम या विधानसभा मतदारसंघातलं झालेलं आहे. अगोदर साहेब विधान परिषदेवर होते यवतमाळमधून, तरी देखील धाराशिव जिल्ह्यासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. वैयक्तिक स्वखर्चातून नाला खोलीकरण, आज घडीला संपूर्ण मतदारसंघात ज्या ज्या शेत रस्त्यावर अडचणी आहेत त्या ठिकाणी मुरुम टाकण्याचं काम हे त्यांच्या स्वतः खिशातल्या खर्चातून होत आहे. आणि इथून मागच्या आमदारांना त्यांच्या स्वतःच्या गावातला रस्ता देखील निधी काय दिलाय गावाला त्यांनी? निधी आमच्या गावाला काय बोलले? आमच्या गावासाठी त्यांनी एक सभागृह अर्धवट राहिलं होतं हनुमान मंदिराचं. त्याच्यासाठी आम्ही गावकऱ्यांनी विनंती केली, साहेब अर्धवट राहिलेलं कामही पूर्ण होईल. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला 5 लाख रुपये दिले. एक बोरगाव गोडकी रस्त्यासाठी पूल होता एक वड्यावरचा, दर 6 महिन्याला ती पूल शेतकरी दुरुस्त करीत होते. शेतकऱ्यांनी विनंती केली, साहेबांनी तिथं 5 लाख रुपयाचं पत्र दिलं. कोणत्या साहेबांनी? सावंत साहेबांनी. आणि मागच्या मार्चमध्येच दुसऱ्या एक सभागृहासाठी आमच्या गावातले काही कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. मग प्रवेश केल्यानंतर त्यांना एक काम द्यावं म्हणून दिलं होतं. 10 लाख रुपयाचं सभागृहाचं काम दिलं होतं. पण ते काम काय त्यांनी पूर्वतः नेलं नाही. त्यांनी परत स्वग्राही जाण्यात गेले ती लोक, आणि ते काम मात्र अपूर्ण राहील. पण ते आमच्या गावच्या लोकांच्या चुकीमुळे झालं. त्यात साहेबाचा काडी मात्र. सावंत साहेब येणार आहेत आता इथं, काय वाटतंय? खूप छान वाटतंय. त्यांनी आपल्या राज्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री गावाला येत आहेत.
खूप पालकमंत्री पण आहेत आपल्या जिल्ह्याचे. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्या गावाकडे त्यांनी आवर्जून लक्ष देऊन गावाच्या दौऱ्यासाठी येत आहेत. आम्ही गावातील काही नवीन नवीन अडचणी असतील ते त्यांच्यासमोर सादर करू. आशा आहे आम्हाला की त्यांनी आमच्या प्रत्येक गावातल्या नवीन अडचणीला आणखी सहकार्य करतील. आणखी येणाऱ्या नवीन काळामध्ये त्यांनी गावासाठी नवीन नवीन योजना आणतील. त्यांचं आम्ही स्वागत करू गावामध्ये. काय सांगाल? नाही, सावंतसाहेबाचा सावंतसाहेब ज्यावेळेसपासून आमदार झाले त्यावेळेसपासून तर भूमपरांडा वाशीचा खूप विकास झाला. एकतर आमच्या भागामध्ये ऊसाचा एक पण कारखाना नव्हता. पहिल्यांदा त्यांनी शिवशक्ती वाशी येथे ते बंद पडलेले युनिट कार्यान्वित केलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे एक वैयक्तिक लाभ दिला त्यांनी थोडक्यात. नाहीतर आमच्या इथं सर्वात जास्त प्रश्न होता तो ऊसाचा. आणि इथून मागे जे कोण आमदार झाले, 2 टर्म झाले, 3 टर्म झाले, त्यांनी आमचे बोरगाव धनेश्वरी हे गाव 10 वर्षामध्ये फक्त एकदा आले. आणि एकदा आल्यानंतर त्यांनी जे की आज आम्ही सावंतसाहेबाकडे पुलाची मागणी करणार आहोत, आमच्या गावच्या नदीवर पूल नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी आमदार सावंतसाहेब ह्या मतदारसंघाचे आमदार व्हायच्या अगोदर येऊन त्यांनी तिथं नारळ फोडला. खोटे आश्वासनं दिली राहुल मोठे साहेबांनी, माजी आमदार राहुल मोठे साहेबांनी दिली. त्याच्यानंतर ह्या गावचा त्यांचा कसलाही विकास नाही, संपर्क नाही, त्यांचे कोण कार्यकर्ते नाहीत. जे कोण असतील ती त्यांनाच माहिती. सावंतसाहेब आल्यापासून इथं खूप काही विकास झालेला आहे. होय, बोल काय म्हणता? सावंतसाहेब येणार आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद. मंत्री इथं आले होते का कधी याच्यापूर्वी जिल्ह्याचे कोण? याच्यापूर्वी मंत्री आले नव्हते. स्वतः त्यांचे बंधू केशवरावजी सावंत येत आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांचा आमच्या गावात प्रत्येक अडचणीवर प्रश्नावर ते नेहमीच मार्ग काढत असतात. आणि ते पाणी प्रश्न असन, गावचा पावसाच्या प्रसंगी, अतिवृष्टीच्या ठिकाणी कुठल्याही प्रसंगावर ते सतत आपल्या गावाला भेटी देऊन असणाऱ्या अडचणीवर समाधान करत आहेत. बघा इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आता उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आता त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. धनेश्वरी बोरगावमध्ये त्यांचा ताफा आता पोहोचलेला आहे. नेमकं धनेश्वरी बोरगावमध्ये आता ते काय बोलतात याकडे लक्ष लागलेल्या मात्र प्रशासनाच्या गाड्या आणि आरोग्यमंत्र्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे. हीच गाडी आहे आणि या गाडीतून आता सध्या आरोग्यमंत्री उतरत आहेत. थेट लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय आपण. या धनेश्वरी बोरगावमध्ये महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे पोहोचलेले आहेत. हे दृश्य आपण दाखवतोय. बघूया आपण नेमकं इथं पोहोचलेले आहेत. आता आपण आणखीन या पुढच्या गावामध्ये जाऊ आणि ते पोहोचायच्या अगोदर नेमकं त्या गावातील लोक काय म्हणतात बघूया आपण. कसा फोटो काढा आणि काय करा फोटो काढायचा इकडे बघा.
साईडला एक मिनिट समोर इकडं अर्थाला आणायला ना सगळं सामान आपलं इथे पाण्याचा जो प्रश्न उपस्थित केला ते सांगत आलोय ते सांगतच पुढे मी बघितलं असेल 2022ला जसं स्वतंत्र झालं आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला पहिल्याच कॅबिनेटमध्ये 16,000 कोटीचा निधी योजनेतनं 7 TMC पाणी जेवून बोगद्यातनं मिरगावांना आणायचं आणि मिरगावांना आपल्या कोळगावमध्ये टाकायचं आणि कोळगाव बोलून ते भूम परंडा वाशी कळंब दाराचीव तुळजापूर उमरगाव लोहारा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका एवढ्यासाठी ऐकून घ्या आता सगळं शांतपैकी ऐका. आता त्या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण 2-4 हजार शेतकरी घेऊन त्या ठिकाणी गेलो, ते सगळं बघितलं, बोगद्यामध्ये उतरलो, सगळ्या कामाची पाहणी केली. जवळपास 95 ते 96% काम बोगद्याचं पूर्ण झालेलं आहे. जेऊरला दरवाजा बसवायचं काम पूर्ण झालेलं आहे. वीरगावांना विहीर खोदायचं काम चाललेलं आहे, ते सुद्धा 70-80% पूर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी 2,500 हॉर्सपॉवरच्या 7 मोटर बसणार आहेत, कारण त्या विहिरीतनं वरती 250 मीटर ते पाणी उचलायचं आहे आणि 350 मीटर पुढं कोळगावच्या बॅकवॉटरमध्ये टाकायचं आहे. ते काम सध्या युद्ध पातळीवरती चालू आहे, बजेट पूर्ण चालू आहे, रात्र दिवस त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर काम करतोय. आणि आज त्या समक्ष मांडवा नगरीत सर्व शेतकऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतोय, गुढी पाडव्यापर्यंत ते उजनीचं पाणी आपल्या हक्काचं 7 TMC जे धाराशिवला येणार आहे ते आपल्या आपण माहिती ऐकून घ्या. आपण नाही परमिशन आहे. तुम्ही बोलत नाही. 5-6 दिवसात 2-4 गाड्या करा, हे तुम्हाला तिथं मिरगावांना घेऊन जातील. काय काम झालं ते एकदा बघून घ्या. अजून लक्षात, हे नुसतं मी सांगत नाही, जागेवर जाऊन बघा. मी अधिकाऱ्यालाही तसे आदेशित करतोय. ठीक आहे.
पत्र द्या, चालू करू 2 दिवसात पत्र द्या, पत्र द्या. ही बस पूर्ववत चालू व्हावी. कागदावर द्या. शेत रस्ते आम्ही स्वतः करून देतोय. शिवसाहेबांना भेटा, सगळ्यांना भेटा. मोठा प्रश्न सेपरेट लाईन आता तिथं जर एक फीडर आपला बसला असं लाईन चालू होईल आणि एक आपल्या साहेबाचा बी करू बघा इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरा केला दिवसभर आणि शेवटचं गाव हे मांडवा होतं. आता या मांडवा गावामध्ये शेवट झालेला आहे. नेमकं इथं आपले पदाधिकारी त्यांच्यासोबत आपण थेट नेमकं काय मत आहे, दौरा होण्याच्या पूर्वी लोक काय म्हणाले आणि दौरा झाल्याच्या नंतर लोकांचं काय मत आहे, आपण थेट जाणून घेऊया. काय सांगले आता सावंत साहेब आले होते, दौरा त्यांचा संपूर्ण एंड झालेला आहे, काय सांगाल? नाही, सावंत साहेबांचा दौरा हा मांडवाला होता, परंतु वेळेअभावी थोडा लवकर उरकला गेला. साहेबाचं विशेष मांडवावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर साहेब मांडवाला आले होते आणि साहेबांनी भरभरून निधी दिल्यामुळे गाववाल्यातर्फे सत्कार करण्यासाठी साहेबाला आम्ही आमंत्रित केलं होतं. उत्साही काय वाटतं नेमकं या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत असं काय वाटतंय का? हो, निश्चितच 5 वर्षात जे त्यांचे काम पाहून तर जवळपास 70-75% जेवढ्या अपेक्षा तेवढ्या पूर्ण झालेल्या आहेत साहेबाच्या आणि राहिलेल्या पुढच्या काळात पूर्ण होतील अशा अपेक्षा. याच्यापूर्वी मंत्री गावात आले होते कोणत्या यापूर्वी? नाही, एक वेळेस नाही आले. काय नाव आहे तुमचं? माऊली देशमुख. काय म्हणले नाव? नितीन रणदिवे. काय करता आपण? मी इथं माझी उपसरपंच आता ग्रामपंचायत सदस्य संचालक. आता या तुमच्या गावामध्ये पालकमंत्र्यांनी काय निधी किती दिला आहे एकूण गावामध्ये? आमच्या गावाला भरपूर आजपर्यंत जवळपास 25,95 लाख रुपये. किती? 25 कोटी रुपये पूर्ण रस्त्याचा वगैरे अंतर्गत रस्ते आहेत, बंधारे आहेत, शेत रस्ते आहेत आणि वैयक्तिक केलेले काम सोडून निधी दिला 25 कोटी रुपये. बर, मग म्हणजे कोणत्या हे कशाला निधी लागला? रस्ता, गाव विकासाचं काय? रस्ते आहेत आमच्या गावात 12 बंधारे मंजूर केले साहेबांनी आणि रस्ते मजूर आणि धनेगाव सभागृह दिले. धनेगावच्या डॅमहून पाणी आणले आम्हाला साहेब गावात. तुम्ही काय म्हणता? तुमचं काय नाव आहे? सभागृह. होय. कुठलं दिलं? इथं हनुमान मंदिरासाठी एक सभागृह दिलंय. आणि कोणत्या गावात? इकडे बघा, आपला कॅमेरा इकडे चालू आहे. मांडवा गावात. तुमचं काय नाव आहे? तानाजी शिंदे. काय करता आपण? मी शेती करतो. तुम्ही सावंत साहेब जे आहेत, तानाजी सावंत पालकमंत्री आहेत, त्यांच्या आता एकूण 25 कोटी निधी दिला या गावामध्ये, मांडवा गावामध्ये, म्हणजे त्याच्यावर नेमकं काय वाटतं तुम्हाला? दिलंय ना, कामं झालेत. आपलं स्मशानभूमीचं काम झालंय. स्मशानभूमीचं काम झालंय. स्मशानभूमीचं काम झालंय. विठ्ठल रुक्माई मंदिर ते तुमचं जाऊ दे. तुमचं बोला. इकडे या ना, इकडे या. अहो या ना इकडे. अहो या ना, तुम्ही कशाला बोलता? ठीक आहे, कॅमेरा चालू ठेव, ऑनलाईन दाखव आपण. चला सांगा, काय नाव काय तुमचं? भरत सिंग प्रताप सिंग जनकवार. काय म्हणता तुम्ही? इकडे पुढे या. काय म्हणलं तुम्ही? काय? चला घाबरू नका. चला, ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? थांबा. भरत सिंग प्रताप सिंग जनकवार. काय म्हणता तुमचं? म्हणजे काय करता तुम्ही? व्यवसाय काय तुमचा? शेती. बरं, काय तुमचं काय म्हणणं नेमकं? इथं आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते. याच्यापूर्वी या मांडवा गावामध्ये मंत्री कोण आले होते काय या गावामध्ये? नाही, कोणी नाही. बरं, तुमचं काय म्हणणं होतं? तुम्ही काहीतरी बोलत होता मला. काय त्यांना काय बोलत? तुम्ही सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? लाईट आली, लाईटीचं
काय लाईट नाही पूर्ण पूर्ण कुठं झाला पण चालू आहे आता चालू आहे अजून काय लाईटीचं काम. थांबा सगळीकडे घेऊ आपण व्हिडिओ. कुठलाही मी अनकट व्हिडिओ दाखवणार आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री या गावामध्ये आले होते. मांडवा गाव त्यांचं भूमपरांडा वाशीतलं हे विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांनी दौरा केला. आता शेवटचं गाव होतं. नेमकं लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय. मामा मला असं मागून डोचत होते, मी त्यांना पुढे ओढले. सांगा या पुढं या सांगा ना. लाईट काय लाईटीचं काम होत चालू आहे आता. काय लाईटीचं काम आलंय आता चालू कानानं कमी ऐकू येते. लाईटीचं काम चालू आहे. हा कोणी केलंय ते साहेबांनी कोणी सावंत साहेबांनी. बरं काय म्हणले म्हणजे काय होतं पूर्वी कशी लाईट होती या गावामध्ये? गावात लाईट नव्हती आधी कमी जास्त यायची काही. मग आता 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 हे आली आता चालू आहे आता कंटिन्यू चलती लाइट काम चालू है आता. क्या बोलते हैं इधर आओ सामने आओ. क्या नाम है आपका? बाबा वीडियो चालू ठेव. बाबा शेख. क्या करते हो आप? मैं ट्रैक्टर चलाता हूँ. कितना खेत कितना है आपको? खेती है ना. ट्रैक्टर कितने एक के दो? ये कहीं छोटा. बच्चे क्या करते हैं आपके? स्कूल. अच्छा जी अभी यहाँ पे होम मिनिस्टर आए थे यहाँ पे तानाजी सावंत जो आपके महाराष्ट्र के आरोग्य मंत्री हैं और अपने पालक मंत्री हैं उस्मानाबाद धाराशिव के. तो अभी उन्होंने यहाँ पे आए थे थोड़ी देर पहले. तो क्या उनको देखा आपने, क्या लगा आपको? क्योंकि इस मंत्री इस गांव में पहली बार आए हैं. उन्होंने उनके काम भी चांगले झालेले आहेत त्यांचे. पहिल्यांदा त्या मंत्री आलेले आहेत आमचे तानाजी सावंत साहेब. हे आजपासून तर कोणते मंत्री आलेले नव्हते. हे आल्यात आणि यांना जसं शेतकऱ्याचा लाईटीचा प्रश्न असा होता की लाईटच नव्हती. लाईट कुठं जरी फॉल्ट झाली की तीन चार दिवस येत नव्हती. साहब मंत्री होने के बाद ये हाथ में. पहले कौन से मंत्री आए थे यहाँ पे आपके गाँव में? कौन नहीं आए थे अभी तक. अच्छा कौन नहीं आए. उन्होंने निधी भी भरपूर दिया गाँव को. किती निधी दिला आपल्या गावामध्ये तुम्हाला काय वाटतं नेमकं? ही काय जे काम झालेले आहेत आता पाटबंधारे वगैरे झालेले आहेत त्यांच्या ह्याच्यात. त्यांना बी पाटबंधारे समजा पाणी आता अडवणूक झालेले. पाणी साठलेलं आहे भरपूर. आता कुठं साठले पाणी? चला नदीवर दाखवतो साठलेलं की नाही. कोणते मंत्री? तानाजी सावंत साहेब. कामाच्या हिशोबावर त्यांना मतदान भरपूर भेटणार आहे आमच्या गावातनं. विकास कामाच्या मुद्द्यावर लाईट पुन्हा नदी खुलीकरण झालेले बंधारे झालेले आहेत आमच्या गावात. पाण्याची परिस्थिती बेकार होती. लाईट आम्हाला 2-3 दिवस येत नव्हती. ज्यावेळेस लाईट हिट करून लाईट आमची तोडल्यानंतर बावीहून जोडली तर सोनवाडीहून लाईट हितवर यायला कमीत कमी कुठं फॉल्ट झाला तर 2-3 दिवस लाईट येत नव्हती. तर अख्ख्या गावकऱ्यांना शेतकऱ्यांना साहेबाला विनंती केली की आम्हाला लाईट सेपरेट द्या. साहेबांना आमची विनंतीला प्रोत्साहन देऊन आम्हाला लाईन सेपरेट ओढून दिली. होय मामा काय म्हणते ती खरं आहे का यांचं? काय बरोबर. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे भूम परांडा वाशी. भूम हा तालुका आहे, परांडा हा तालुका आहे आणि वाशी पण तालुका आहे. या वाशी मतदारसंघामध्ये आज त्यांनी दौरा केला दिवसभर. बघूया काय म्हणतात. इथं मंत्री आले होते आता. आलते ना. काय म्हणतात? काय नाही. काय वाटतं म्हणजे पहिली वेळेस आले का म्हणजे पहिली वेळेस. काय वाटतं बरं त्यांनी विकास केला गावामध्ये तुमच्या? विकास केला. बघा आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा वाशी तालुक्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दौरा केला आज. आणि हे शेवटचं गाव होतं मांडवा गाव. मांडवा हे या गावाचं नाव आहे आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधलं हे गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी त्यांचा शेवटचा दौरा केला. त्याच्यानंतर लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नेमकं उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री जे आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांचं पालकमंत्री आहेत ते आणि त्यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या मतदारसंघामधील लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,67,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.